आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना लोकसभेत उमेदवारी मिळण्याचे संकेत आता मिळत आहेत, कारण बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या कामाचा रथाद्वारे प्रचार केला जातोय। सुनेत्रा पवार यांचे कामांची चर्चा या रथाच्या माध्यमातून बारामतीमध्ये सर्वत्र पाहायला मिळते। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार का, असा प्रश्न यामुळे विचारला जातोय। बारामतीमधून सुनेत्रा पवारांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा आता चांगलीच सुरू आहे। बारामती लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध कोण असा प्रश्न जो आहे तो सातत्याने चर्चेला जातोय। मात्र निवडणुकीच्या आधीच आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या कार्याचा रथ जो आहे तो आता बारामतीमध्ये फिरायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की यावरती लिहिलेलं आहे एकच ध्यास सर्वांगीण विकास। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे पक्षाचं घड्याळ हे चिन्ह आणि पक्ष अजित पवारांना मिळाल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांचा बॅनर असलेला आणि आपण पाहतोय की अजित पवारांचा बॅनर असलेला रथ जो आहे तो बारामतीमध्ये फिरायला सुरुवात झालेली आहे। याच रथामध्ये एक एलईडी स्क्रीन जी आहे ती बसवण्यात आलेली आहे आणि एलईडी स्क्रीनवरती आतापर्यंत सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून जी विकास कामं झालेली आहेत त्याचा सगळा आढावा जो आहे तो या एलईडीच्या स्क्रीनच्या माध्यमातून येणाऱ्या नागरिकांना दाखवला जातो आणि चौकाचौकामध्ये ही एलईडी स्क्रीन जी आहे ती प्रत्येक ठिकाणी थांबवली जाते आणि सुनेत्रा पवार यांच्या कार्याचा आढावा जो आहे तो या एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून घेतला जातो। येत्या खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळते का हे पण महत्त्वाचं असेल। मात्र सुनेत्रा पवार यांच्या कार्याचा रथ जो आहे तो मात्र बारामती मतदारसंघामध्ये फिरायला आता सुरुवात झाली आहे। कॅमेरामॅन तुषार ननाळे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती। शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ देखील मिळालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर हा रथ आपण पाहतो।